हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. आज घरी ढोकळा बनवला होता. विचार केला की चला ही रेसिपी टाकूयात. मार्केटमध्ये अगदी जाळीदार मिळतात तशा प्रकारचाच आपला ढोकळा घरी झालेला आहे. आपल्याला माहितीच आहे मार्केटच्या ढोकळ्याला खूप जास्त साखरेचं पाणी लावून अगदी रसगुल्ल्यासारखं त्याला गोड गोड करून टाकलेलं असतं. काही अपवाद वगळता बऱ्याचशा ठिकाणी ढोकळा असाच मिळतो. त्यामुळे किती आवडत असला तरी ढोकळा हा विकत आणून खावासा वाटत नाही. त्यामुळे बेसन पिठापासून घरी बनवलेला हा ढोकळा खूप छान लागतो आणि भरपूर पोट भरून खाता येतो. खूप सोपी रेसिपी आहे. आमचा ढोकळा कधीच बिघडत नाही. त्यामुळे इथे मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते. इथे मी 2 मोठ्या वाट्या भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. त्यातल्या गाठी मोडून काढायच्या. हे घरी बनवलेलं बेसन पीठ आहे तरी सुद्धा याचा ढोकळा छान होतो. तुम्ही मार्केटमधल्या रेडीमेड पिठापासून सुद्धा हा बनवू शकता. ज्या वाटीने पीठ मोजलं आहे त्याच वाटीने येथे पाणी मोजायचं आहे. पिठाच्या निम्म पाणी घ्यायचं आहे म्हणजेच 1 वाटी. त्यामध्ये 4 चमचे साखर टाकायची, 2 चमचे सायट्रिक ॲसिड टाकायचं आणि 4 चमचे तेल टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे सगळं प्रमाण मी एकाच चमच्याने घेतलेलं आहे. आपण घरी नाश्त्यासाठी वापरतो तो चमचा आहे हा. सायट्रिक ॲसिड असं अगदी सपाट चमचा करून घ्यायचा आहे. खूप असं ढीग करून घ्यायचा नाहीये. सगळं पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं आहे. मीठ इथे कमी टाकलं आणि नंतर टेस्ट करून वाढवलं तरी चालतं. सगळे पदार्थ पाण्यात विरघळल्याशिवाय पुढची कृती करायची नाहीये. ढोकळ्यामध्ये बरेचसे लोक हळद वापरतात, परंतु मी ढोकळ्यामध्ये हळद टाकत नाही तरी सुद्धा कलर अगदी छान येतो. त्यामुळे जर तुम्हाला टाकायचं असेल तर या स्टेजला अगदी थोडीशी हळद टाकून ती व्यवस्थित पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायची. पण शक्यतो तुम्ही हळद टाकू नका. त्याच्याने काही वेळेला आपला ढोकळा हा लालसर चट्ट्यांचा असा बनतो. चाळलेलं पीठ आपण या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि सेंटरपासून असं गोलाकार फिरवत आपल्याला सगळं पीठ पाण्यामध्ये एकजीव करायचं आहे. एकसारखं गोल गोल फिरवत हळूहळू पीठ पाण्यामध्ये ॲड करत चालायचं. तुम्ही वेडेवाकडे चमचे फिरवाल तर त्याच्या गाठी होण्याची शक्यता आहे आणि मग त्या मोडत बसण्यामध्ये आपला वेळ जातो. त्यामुळे असं सेंटरपासून सुरुवात करत हळूहळू सगळं पीठ पाण्यामध्ये एकजीव करत जायचं आहे. पाणी आणि पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे बॅटर अगदी योग्य कन्सिस्टन्सीचं बनतं. व्यवस्थित सगळं मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही येथे थोडंसं बॅटर टेस्ट करून पाहू शकता आणि मीठ कमी असेल तर ह्या स्टेजला तुम्ही ते ॲड करू शकता. लीड लावून बॅटरला थोडा वेळ आराम द्यायचा आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. इथे मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. कुकरच्या डब्याला मी थोडंसं तेल ग्रीस करून घेतलंय. तुम्ही जर्मनचं पातेलं किंवा केक टीन पण घेऊ शकता. कढईमध्ये पाणी आणि लिंबूसत्व टाकलेलं आहे आणि एक स्टँड ठेवून स्टीमर तयार करायचं. झाकण ठेवून हाय फ्लेमवर त्याला हीट होऊ द्यायचं. आता त्याच चमच्याने मी इथे 1 चमचा सोडा घेतलेला आहे. त्यावरती अगदी थोडंसं पाणी टाकून तो ॲक्टिवेट करायचा आणि या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा. आता फटाफट हळूवार पद्धतीने हात अगदी एकसारखा आणि एकाच दिशेने फिरवत हा सोडा सगळ्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. खूप उलटं-पुलटं हे फिरवायचं नाहीये. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं. स्पॅच्युलाच्या मदतीने लागलं तर तुम्ही हे व्यवस्थित खालपर्यंत एकसारखं करून घ्यायचं आणि वेळ न घालवता हे फटाफट टीनमध्ये काढल्याच्या नंतर थोडंसं टॅप करायचं आणि लगेचच आपल्याला हे स्टीमरमध्ये जाऊ द्यायचं. आता स्टीमर ह्या स्टेजला भरपूर असं गरम झालं पाहिजे. छान असं उकळत्या पाण्यावरती हे ठेवून लगेचच फटाफट आपण याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर 20 ते 25 मिनिट अजिबात हे झाकण उघडायचं नाही आहे. 20 मिनिटानंतर तुम्ही चेक करू शकता. इथे मला 25 मिनिट लागलेले आहेत. आता हा ढोकळा आपला छान फुललेला आहे. हा गार करायला ठेवायचा आणि तोपर्यंत फोडणीची तयारी करून घ्यायची. हिंग, मोहरी, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या कट करून मी. 1 ग्लास पाणी ॲड करायचं. चवीपुरतं मीठ आणि साखर त्यामध्ये टाकायचं. साखर आपण यापूर्वी टाकलेली आहे बॅटरमध्ये त्यामुळे जास्त टाकायची आवश्यकता नाही. छान उकळी येऊ द्यायची या पाण्याला आणि नंतर हे पाणी थंड करायला ठेवून द्यायचं. ढोकळा आणि हे फोडणीचं पाणी दोन्ही अगदी कोमट असतानाच ते टाकायचं आहे ढोकळ्यावरती. आता इथे ढोकळा माझा पूर्णपणे थंड नाही झाला, परंतु बऱ्यापैकी गार झाला आहे.
तर खालच्या बाजूला तो भरपूर गरम आहे, परंतु वरतून तो बऱ्यापैकी थंड झाला होता, त्यामुळे मी तो डिमोल्ड केला आहे. त्याच्या साईड्स आपोआपच सुटलेल्या होत्या. नसतील सुटल्या तर तुम्ही त्या चाकूनी बाजूला करून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे आपल्या ढोकळ्याला. मी अशा पद्धतीने त्याच्या साईड्स आधी कट करून घेते. मस्त मार्केटसारखा जाळीदार झालेला आहे. शिजत असताना थोडंसं वाफेचं पाणी त्याच्यावर पडून तो कधी कधी असा दबल्यासारखा होतो, परंतु तो आतमध्ये कच्चा वगैरे अजिबात राहत नाही. अगदी व्यवस्थित तो सगळीकडनं फुलतो आणि जाळीदार बनतो. आता हा छान स्क्वेअर दिसतोय बघा, किती छान जाळी दिसते सगळीकडनं. व्यवस्थित असा फुललाय हा. घरची डाळ होती तरी सुद्धा हा अगदी छान फुलला आहे. काही स्क्वेअर पीसेस आपण इथे करून घेऊ आणि काही पीसेस आपण तसेच ठेवू. एकदम छान असा स्पॉन्जी झालेला आहे. आता हा व्यवस्थित थंड झालेला आहे, त्यावरती मी फोडणी टाकते. घरी बनवल्यामुळे आपण साखर, तिखट, मीठ यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो. तर बघू शकता तुम्ही, थोडंसं मी खोबरं टाकले डेकोरेशनसाठी यावर. तर एकदम छान दिसतोय आणि परफेक्ट असा हा ढोकळा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. चॅनल नवीन आहे त्यामुळे शेअर करून सपोर्ट करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.